जर कोणी कोर्टामध्ये फॉल्स एव्हिडन्स किंवा फॉल्स स्टेटमेंट ऑन ऑथ दिले असेल तर अशा सिच्युएशन मध्ये कोर्टामध्ये कशा प्रकारे कारवाई केल्या जाते, ऍप्लिकेशन कोण करू शकतं, कंप्लेंट कोण करू शकतो, हे सर्व एका जजमेंट वरून माहिती करून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर जजमेंट आहे सचिन भोसले व्हर्सेस पल्लवी भोसले अँड अनादर्स, आणि हे जजमेंट बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचाने दिलेले आहे. यामध्ये झालं असं की पल्लवी भोसलेने आपल्या हजबंडवर म्हणजे सचिन भोसलेवरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस फाईल केलेली होती. 2015 मध्ये केसचे जजमेंट आले. या जजमेंटनुसार रिस्पॉन्डंट नंबर 1 सचिन भोसले म्हणजे तिचा हजबंड याने ऍप्लिकंट नंबर 1 ला प्रत्येक महिन्याला 4,000 रुपये पे करावेत व 500 रुपये ऍप्लिकंट नंबर 2 म्हणजे तिच्या मुलीला पे करावे फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग ऑफ ऍप्लिकेशन. त्यानंतर केस फाईल केल्यापासून जे ॲरियर्स जमा झालेले होते ते विदिन 6 मंथ्स पे करण्यात यावे. त्याचबरोबर सर्व रिस्पॉन्डंट्सने म्हणजे सासू सासरे भावज अलॉंग विथ हर हजबंड या सर्वांनी मेंटल टॉर्चर व इमोशनल डिस्ट्रेस करिता 15,000 रुपये ॲज ए कंपेन्सेशन पे करावे विदिन 6 मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ धिस ऑर्डर, आणि सोबतच 3,000 रुपये या केसचा खर्च पे करावा अशी ऑर्डर झाली. परंतु नंतर हजबंडच्या लक्षात येते की त्याच्या वाईफने जॉबलेस असल्याचे आणि तिला कोणतेही इन्कम नसल्याबद्दल कोर्टाला खोटे सांगितले आहे. दुसरे असे की ती लग्नाआधीच कन्व्हर्टेड ख्रिश्चन झालेली होती, परंतु तिने कोर्टाला हिंदू असल्याचे हेही खोटे सांगितले. त्यामुळे हजबंडने वाईफ विरुद्ध एक पर्जरीची ऍप्लिकेशन फाईल केली कोर्टामध्ये अंडर सेक्शन 340-344 CRPC प्रमाणे. त्यामध्ये प्रोसेस इश्यू झाले आणि त्यानंतर त्या ऑर्डरला वाईफने चॅलेंज केले सेशन कोर्टापुढे. तिने अहमदनगरच्या सेशन जज पुढे रिव्हिजन फाईल केली. यामध्ये JMFCने इश्यू प्रोसेसची जे ऑर्डर केली तो सेशन जजने क्वॅश केला व वाईफची रिव्हिजन अलाव केली. आता यामध्ये JMFC पुढे जी हजबंडने पर्जरीची ऍप्लिकेशन फाईल केली ती बरोबर आहे, परंतु त्या ऍप्लिकेशन वरून कोर्टाला कॉग्निझन्स घेण्याचा पॉवर नाही. तर त्याकरिता कोर्ट स्वतः एका व्यक्तीला ऑथराईज करत असते, कारण हा गुन्हा केसमधील पार्टीने कोर्टापुढे केलेला असतो, कोर्टासोबत केलेला असतो. ती व्यक्ती कोर्टासोबत खोटी बोलली, त्यामुळे त्या व्यक्तीविरुद्ध कोर्टाला कारवाई करण्याचा अधिकार आहे. तर तुम्ही फक्त ऍप्लिकेशन द्यायची असते कोर्टाला, परंतु कोर्ट केवळ तुमच्या ऍप्लिकेशन वरून इश्यू प्रोसेस नाही करू शकत, हा पॉवर कोर्टाला नाही. तर कोर्ट यामध्ये एका व्यक्तीला अपॉइंट करत असते आणि त्या व्यक्तीला डिरेक्शन्स दिले जाते की त्या व्यक्तीने रिटर्न कंप्लेंट फाईल करावी कोर्टापुढे. जेव्हा ती व्यक्ती रिटर्न कंप्लेंट कोर्टापुढे फाईल करते तेव्हा कोर्ट इश्यू प्रोसेस करत असते त्यामध्ये. म्हणजे केवळ डायरेक्ट तुमच्या ऍप्लिकेशन वरून कोर्टाला इश्यू प्रोसेस करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सेशन कोर्टाने JMFCचा ऑर्डर रद्द ठरवला. परंतु नंतर या सेशन जजच्या ऑर्डरला सुद्धा हजबंडने चॅलेंज केले औरंगाबाद बेंचापुढे, बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचापुढे. हजबंडने रिट पिटिशन दाखल केली, परंतु यामध्ये हायकोर्टाने सेशन जजचा जो ऑर्डर आहे तो जशाचा तसाच ठेवला. म्हणजे सेशन जजचा ऑर्डर हा कायद्याप्रमाणेच आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची इंटरफिरन्स करण्याची कोर्टाला गरज वाटली नाही. त्यामुळे कोर्टापुढे जी व्यक्ती फॉल्स स्टेटमेंट, फॉल्स एव्हिडन्स देत असते तेव्हा अपोजिट पार्टी त्यावरती पर्जरीची ऍप्लिकेशन दाखल करू शकते व त्या ऍप्लिकेशनला ग्रँट केल्यानंतर कोर्ट एका व्यक्तीला ऑथराईज करत असते त्याच्यातर्फे. म्हणजे या संबंधात एक रिटर्न कंप्लेंट फाईल करण्याकरिता त्या व्यक्तीला ऑथराईज केलं जातं व नंतर ती व्यक्ती रिटर्न कंप्लेंट फाईल करते व त्या रिटर्न कंप्लेंटवरती कोर्ट इश्यू प्रोसेस करू शकते. हा पॉवर कोर्टाला असतो. मग नंतर पुढे कारवाई चालत असते. तर जस्टिस फॉर ऑल मध्ये आज येथेच थांबूया. तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, कॉमेंट करू शकता. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.